पूर्ण मार्केट पडलेलं आहे. FIS सेलिंग करतायत. ग्लोबल अनसर्टेनिटी आहे. ऑइल वैभव सूर्यवंशी सारखं तांडव घालतंय आणि अशातच इन्फोसिसचा शेअर पडतोय. मागच्या एका महिन्यात शेअर जवळपास 3% वर गेलाय. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा तोच स्टॉक आहे जो काही महिन्यांपूर्वी 25% पेक्षा जास्त पडला होता. कारण काय तर AI. मार्केटला वाटायला लागलं होतं की एंटरप्राइज AI प्लॅटफॉर्म्समुळे इन्फोसिस सारख्या IT कंपनीजचा बिझनेस मॉडेलच धोक्यात येणार. जसं की अँथ्रोपिकचं क्लॉड कोवर्क, एजंटिक AI सिस्टम्स, AI एजंट्स आणि ऑटोमेटेड कोडिंग टूल्स. म्हणजे क्लायंटला कोड लिहायला 100 इंजिनियर्स लागत असतील तर AI मुळे तेच काम 30 ते 40 इंजिनियर्स मध्ये होणार. मग इन्फोसिसला कोण पैसे देणार? पण मग अचानक असं काय झालं की इन्फोसिसचा शेअर परत पडायला लागला? फक्त इन्फोसिस नाही, TCS, टेक महिंद्रा, HCL टेक, विप्रो सगळेच IT शेअर्स इम्प्रूव्ह होत आहेत. मग AI ची भीती गेली का? की इन्फोसिस सुद्धा AI मधून पैसे कमवायला सुरुवात करते आणि कंपनी मॅनेजमेंट जे सतत AI फर्स्ट म्हणतंय त्याचा ऍक्च्युअल मीनिंग काय आहे? फक्त मार्केटिंग आहे की खरंच पुढचा मोठा बिझनेस तिथे तयार होतोय? बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. मार्केटने इन्फोसिसला पनिशमेंट दिली ती रिझल्टमुळे नाही तर फ्युचरच्या भीतीमुळे. ऍक्च्युअली FY26 मध्ये इन्फोसिसने रेव्हेन्यू ग्रोथ आणि मार्जिन्स दोन्ही पॉझिटिव्ह ठेवले. मागच्या वर्षीच्या तुलनेत रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट दोन्हीमध्ये जवळपास 10% ग्रोथ दिसली. पण स्टॉक पडला कारण मार्केट फ्युचर डिस्काउंट करतं आणि मॅनेजमेंटने अर्निंग्स कॉलमध्ये एक वर्ड वापरला, कंप्रेशन. म्हणजे AI मुळे ट्रेडिशनल IT बिलिंग मॉडेलवर प्रेशर येणार असं मार्केटने इंटरप्रेट केलं. आता AI मुळे तेच प्रोजेक्ट कमी लोकांमध्ये कंप्लीट होऊ शकतो, त्यामुळे रेव्हेन्यू ग्रोथ स्लो होऊ शकते, ही मार्केटची भीती होती. म्हणून शेअर पडला. पण मग शेअर परत का वर गेला? कारण मार्केटला एक मोठी गोष्ट करायला लागली. AI कोडिंग करू शकतो पण एंटरप्राइज ट्रान्सफॉर्म करू शकत नाही. हा खूप मोठा फरक आहे. उदाहरण घेऊ. समजा एक ग्लोबल बँक आहे. त्यांच्याकडे 30 वर्ष जुने सिस्टम्स आहेत. कोट्यावधी कस्टमर्सचा डेटा आहे, रेग्युलेशन आहेत, सायबर सिक्युरिटी आहे, इंटरनल सॉफ्टवेअर आहे, क्लाउड मायग्रेशन आहे, AI मॉडेल इंटिग्रेशन आहे. आता ChatGPT कोड लिहून देऊ शकतो, पण ही संपूर्ण इकोसिस्टम ट्रान्सफॉर्मेशन कोण करणार? त्यासाठी इन्फोसिस सारख्या कंपनीची गरज पडते. म्हणजे AI हे इन्फोसिससाठी धोका कमी आणि ऑपॉर्च्युनिटी जास्त बनायला लागले. म्हणून इन्फोसिसने AI फर्स्ट स्ट्रॅटेजी लॉन्च केली. पण AI फर्स्ट म्हणजे नेमकं काय? पहिली म्हणजे नवीन AI प्रोजेक्ट्स पकडणे आणि दुसरी एक्झिस्टिंग सर्व्हिसेसमध्ये AI इंटिग्रेट करून अधिक बिझनेस मिळवणे. म्हणजे इन्फोसिस फक्त सॉफ्टवेअर कंपनी राहिली नाहीये तर AI ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर बनतीये. आता कंपनीचा फोकस फक्त कोडिंग किंवा मॅनपॉवर पुरवण्यावर नाही तर क्लायंटचा पूर्ण बिझनेस AI मुळे अधिक एफिशियंट कसा होईल यावर आहे. म्हणजे बँकचा फ्रॉड डिटेक्शन फास्टर करणं, इन्शुरन्स क्लेम्स ऑटोमेटेड करणं, कस्टमर सपोर्टमध्ये AI एजंट्स वापरणं किंवा जुने सॉफ्टवेअर सिस्टम्स AI सोबत इंटिग्रेट करणं, अशी एंड टू एंड सोल्युशन्स इन्फोसिस देतीये. त्यामुळे कंपनी आता किती इंजिनियर्स आहेत यावर नाही तर किती इंटेलिजंट AI सोल्युशन्स देऊ शकते यावर कम्पीट करायला लागली आहे. आणि हाच ट्रेडिशनल IT कंपनी आणि फ्युचर AI लेड IT कंपनी मधला सगळ्यात मोठा फरक आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग डिटेल बघा. इन्फोसिसचं टोपॅज प्लॅटफॉर्म मॅनेजमेंटला AI फर्स्ट ऑफरिंग म्हणतं. त्यांच्याकडे 12,000 प्लस AI ॲसेट्स आहेत. 150 प्लस प्री ट्रेंड AI मॉडेल्स आहेत. 10 प्लस AI प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे इन्फोसिस स्वतः ChatGPT बनवत नाहीये, पण ChatGPT, क्लाउड, जेमिनी सारखे मॉडेल्स घेऊन क्लायंटसाठी कस्टमाइज्ड AI सिस्टम्स तयार करते. आणि Amazon वेब सर्व्हिसेस बरोबर पार्टनरशिपमध्ये इन्फोसिसने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये AI वापरून ऑटोमेटेड डॉक्युमेंटेशन, डिबगिंग, टेस्टिंग आणि लेगेसी कोड मॉडर्नायझेशन सारखी कामं फास्टर केली आहेत. म्हणजे AI मुळे इन्फोसिसचा बिझनेस संपत नाहीये तर इन्फोसिस स्वतःच्या बिझनेससाठीच AI चा वापर करते. आणि या सगळ्या कंपनी मॅनेजमेंट कॉमेंट्री आणि ऍक्च्युअल AI अडॉप्शनमुळे कंपनीचा शेअर पळाल्यासारखं वाटतंय. पण सगळ्यात युनिक फॅक्टर कुठला? मार्केटला आता कळायला लागले की AI अडॉप्शन खूप स्लो आहे. सोशल मीडियावर AI रिव्होल्यूशन फास्ट दिसते, पण एंटरप्राइज वर्ल्डमध्ये रियालिटी वेगळी आहे. इन्फोसिसच्या रिसर्चनुसार फक्त 12% कंपनीज एंटरप्राइज स्केल AI मॅच्युरिटी लेव्हलपर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे 88% कंपनीज अजून पायलट प्रोजेक्ट्समध्ये अडकले आहेत. आणि पायलट प्रोजेक्टपासून ऍक्च्युअल डिप्लॉयमेंटपर्यंत घेऊन जाणाऱ्या कंपनीजमध्ये इन्फोसिस सारखे प्लेयर्स आहेत.
मार्केट आत्ता ही गोष्ट प्राइस करायला लागलंय आणि एक फॅक्टर मार्केटने कदाचित हा सुद्धा कन्सिडर केला असेल की AI सेक्टरमध्ये प्रचंड पैसा येऊन सुद्धा एंटरप्राइज अडॉप्शन अपेक्षे इतकं फास्ट झालेलं नाही. ओपन AI, अँथ्रॉपिक सारख्या कंपनीजने अब्जावधी डॉलर्स फंडिंग उचलली, व्हॅल्युएशन्स प्रचंड वाढल्या. पण अजूनही मोठ्या कंपनीजचा फोकस AI वापरतोय का यापेक्षा AI मधून ऍक्च्युअल रेव्हेन्यू आणि ROI किती मिळतोय यावर आहे. काही रिपोर्ट्सनुसार अनेक कंपनीज अजूनही पायलट प्रोजेक्ट्स आणि एक्सपेरिमेंटेशन फेजमध्येच आहेत. म्हणजे AI मॉडेल बनवणं एक गोष्ट आहे, पण ते हजारो एम्प्लॉईज, जुने सिस्टम्स, कंप्लायन्स रूल्स आणि एक्झिस्टिंग वर्कफ्लोजमध्ये सक्सेसफुली डिप्लॉय करणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. आणि कदाचित इथेच इन्फोसिस सारख्या कंपनीजची इम्पॉर्टन्स पुन्हा वाढायला लागली. कारण ओपन AI, अँथ्रोपिक, गुगल सारख्या कंपनीज AI मॉडेल्स बनवतात, पण त्या AIला ऍक्च्युअल बिझनेसमध्ये इंटिग्रेट करून डिप्लॉय करण्याचं काम अजूनही मोठ्या IT सर्व्हिस कंपनीजकडेच येतं. त्यामुळे मार्केटचा व्ह्यू आता हळूहळू AI इन्फोसिसला रिप्लेस करेल वरून AI अडॉप्शन वाढली तर इन्फोसिसला त्यातूनच नवीन बिझनेस मिळू शकतो असा शिफ्ट व्हायला लागलाय. आता दुसरा प्रश्न, फक्त इन्फोसिसवर जातोय का? नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फोसिस, TCS, टेक महिंद्रा, HCL टेक, विप्रो सगळ्यांमध्ये बाईन दिसली. त्यामुळे ही कंपनी स्पेसिफिक रॅली नाहीये, ही सेक्टर सेंटिमेंट रिव्हर्सल आहे. पण सगळे IT शेअर्स सेम पोझिशनमध्ये नाहीयेत. माझ्या मते टेक महिंद्रा आणि पर्सिस्टंट सारख्या कंपनीजमध्ये AI ट्रान्सफॉर्मेशन एक्सपोजर जास्त आहे. इन्फोसिसमध्ये स्केल आहे, TCS मध्ये क्लायंट रिलेशनशिप्स आहेत. त्यामुळे पुढचा विनर कोण असेल हे AI मधून रेव्हेन्यू कोण ऍक्च्युअल जनरेट करतं यावर डिपेंड करणार. आता फायनल क्वेश्चन, शेअर अजून वर जाऊ शकतो का? शॉर्ट टर्म मध्ये व्हॉलॅटिलिटी राहणार, कारण मॅनेजमेंटची गायडन्स अजूनही अग्रेसिव्ह नाहीये. रेव्हेन्यू ग्रोथ लिमिटेड रेंजमध्ये आहे, पण लॉंग टर्म मध्ये मार्केट एका गोष्टीवर बेट करतंय, AI इन्फोसिसचा एनिमी नाही, AI इन्फोसिसच नेक्स्ट ग्रोथ इंजिन होऊ शकतं. जर कंपनी AI कन्सल्टिंग, AI इंटिग्रेशन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड मॉडर्नायझेशन आणि एंटरप्राइज AI डिप्लॉयमेंटमध्ये डील्स जिंकत राहिली तर आज जी AIची भीती आहे तीच भीती उद्या इन्फोसिसची बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. आणि कदाचित म्हणूनच 25% पडलेला शेअर आता मार्केट पडत असताना सुद्धा पळायला लागलाय. तुम्हाला काय वाटतं? भारतीय IT कंपनीज AIच्या रॅलीवर स्वार होऊ शकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.